आणि आता एक ब्रेकिंग बातमी, सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केलेला आहे। बारामती पोटनिवडणुकीमध्ये पाठिंबा देण्याची विनंती या फोनवरून करण्यात आली आहे। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आता प्रयत्न सुरू झालेले आहेत। काल सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केलेला होता, पाठिंब्याची मागणी केलेली होती आणि आता हर्षवर्धन सपकाळांना देखील त्यांनी फोन केलेला होता आणि आपल्याला या निवडणुकीमध्ये पाठिंबा द्यावा अशी विनंती त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात आता काँग्रेस काय निर्णय घेते याकडे लक्ष असणार आहे। या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्या सोबत आहेत। सीमा, सुनेत्रा पवारांनी हर्षवर्धन सपकाळांना फोन केलेला आहे, काय वाटतंय, काँग्रेस आपली भूमिका बदलू शकते का? नक्कीच काल सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून चर्चा केलेली होती की कुठेतरी पोटनिवडणुकीमध्ये बारामतीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने त्यांना समर्थन दिलं पाहिजे। समर्थनासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केलेला होता, मात्र अद्याप तरी ठाकरे गटाची भूमिका जी आहे ती स्पष्ट होऊ शकलेली नाही। तर आज स्वतः सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून या निवडणुकीमध्ये जी काँग्रेसने भूमिका घेतलेली आहे ती न घेता कुठेतरी पाठिंबा दिला पाहिजे, समर्थन दिलं पाहिजे, यासाठी त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत फोनद्वारे चर्चा केली। मात्र सध्या तरी काँग्रेस आपल्या भूमिकेवरती ठाम आहे आणि फोनवरती बोलत असताना सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करत असताना हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे। दिल्लीतून हायकमांडने पोटनिवडणुकीसाठी आग्रही भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे आमचा उमेदवार आम्हाला रिंगणात उतरवावा लागेल अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे। त्यामुळे उद्यापर्यंत खरं तर बघणं महत्त्वाचं असणार आहे की महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट आणि काँग्रेस नक्की काय भूमिका घेणार। काँग्रेसने तर आपली भूमिका ठरवलेली आहे। उद्या हर्षवर्धन सपकाळ हे स्वतः उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्या ठिकाणी उमेदवारासोबत जाणार असल्याची सध्या तरी माहिती मिळते। मात्र सुनेत्रा पवार यांच्याकडनं जे प्रयत्न आहेत ते सुरू आहेत। सोबतच महादेव जानकर यांच्यासोबत देखील त्यांची चर्चा झाली। महादेव जानकर यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। काँग्रेसच्या भूमिकेनुसारच आम्ही या पोटनिवडणुकीला सामोरे जाणार आहोत असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी एकीकडे महायुतीकडनं प्रयत्न केले जात असताना स्वतः सुनेत्रा पवार या उमेदवार असून त्या ठिकठिकाणी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करत असताना महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। शरदचंद्र पवार पक्षाची तर भूमिका ठरलेली आहे की या ठिकाणी बिनविरोध व्हावी, ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून त्यांच्याकडनं प्रयत्न सुरू असताना त्यांनी आपली भूमिका सुरुवातीलाच स्पष्ट केलेली होती। मात्र सध्या उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते सीमा तर फोनवरून चर्चा झालेली आहे, त्यामुळे या चर्चेनंतर आता नेमकं काँग्रेस काय भूमिका घेते याकडे लक्ष असणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।